महायुती व महाविकास आघाडीमध्ये जुन्नर तालुक्यात बंडखोरी। आमदार अतुल बेनके सोमवारी दिनांक 28 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार। पत्रकार परिषद घेत केला विजयाचा दावा। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांचा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जुन्नर विधानसभेसाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या उमेदवारीची घोषणा पक्षाचे राज्य अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबई येथे केली। यामुळे जुन्नर तालुक्यात आता विधानसभा निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे। विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सोमवार दिनांक 28 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले असून विजयाचा दावा केलाय। आज त्यांच्या बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। दरम्यान विद्यमान आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यशील शेरकर, अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार शरद सोनवणे तसेच भाजपच्या बंडखोरी उमेदवार आशाताई बुचके व अन्य अपक्ष उमेदवारांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता पाहता या विधानसभा निवडणुकीमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान सत्यशील शेरकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्याचे समजलंय। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा रविवारी मेळावा होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असून त्या मेळाव्यात काय ठरेल त्यावर पुढील भूमिका ठरवणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख व इच्छुक उमेदवार माऊली खंडागळे यांनी सांगितले। असे असताना महाविकास आघाडीच्या वतीने उद्या म्हणजे रविवारी दिनांक 27 रोजी लेण्याद्री येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे। यामुळेच महायुतीमध्ये तसेच महाविकास आघाडीमध्ये जुन्नर तालुक्यात दोन्ही बाजूंकडून बेबनाव असल्याचं पाहायला मिळत असून इच्छुक उमेदवार तसेच नाराज निष्ठावंत कार्यकर्ते या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। माजी आमदार शरद सोनवणे हे रविवार दिनांक 27 रोजी सकाळी किल्ले शिवनेरी गडावरील शिवाई मातेचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी जाहीर केले असून महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यशील शेरकर हे मंगळवार दिनांक 29 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी म्हणजेच दिनांक 4 नोव्हेंबर रोजी महायुती आणि महाविकास आघाडीचे बंडखोर व अपक्ष उमेदवार नक्की उमेदवारी अर्ज माघारी घेतात किंवा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे 5 नोव्हेंबर रोजी समजणार आहे। जुन्नर विधानसभा मतदारसंघात जर चौरंगी लढत झाली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल की महायुतीला होईल याबाबत तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा। धन्यवाद।